जय सियाराम। मी रेणुका पाटील तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनस्वी स्वागत करते तेलंगणा यात्रामध्ये। तुम्ही पाहत आहात वसुंधरा पदयात्रा 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा उपपीठावरून 27 सप्टेंबर 2025 रोजी। पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाने आणि संकल्पनेने वसुंधरेचा होत चाललेला ऱ्हास यावर जनजागृती करत पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त ही यात्रा निघालेली आहे। आज आहे दिनांक 10 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार आणि आज आहे यात्रेचा 14वा दिवस। चला तर मग पाहूया आजच्या दिवसाचे प्रथम सत्र। जय सियाराम। ನಾನು ರೇಣುಕಾ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ತೆಲಂಗಾಣ ಯಾತ್ರೆಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ನೀವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆ 2025 ಅನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ। ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ವಿನಾಶದ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮಾಡಿಸುವ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಪರಿಕಲ್ಪನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಈ ಪದಯಾತ್ರೆ ಪರಮಪೂಜ್ಯ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಜನ್ಮದಿನದಂದು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದ್ದೆ। ಇಂದು ಶುಕ್ರವಾರ ಅಕ್ಟೋಬರ್ 10 ಮತ್ತು ಇಂದು ಯಾತ್ರೆಯ 14ನೇ ದಿನ। ಹಾಗಾದರೆ ಇಂದಿನ ಮೊದಲ अधिवेशन ನೋಡೋಣ। सूर्योदयामुळे केशरी रंगाच्या छटा पक्ष्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर उभारून आला व फुलांच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित झाले। या शुभ प्रभाती काकड आरतीने सौभाग्यदायी आणि पवित्र सकाळ झाली व सर्व यात्रिकी व भाविक भक्तगणांनी देखील काकड आरतीचा लाभ घेतला। ಸೂರ್ಯೋದಯವು ಇಡೀ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಕಿತ್ತಳೆ ಬಣ್ಣದ ಛಾಯೆಗಳು, ಪಕ್ಷಿಗಳ ಚಿಲಿಪಿಲಿ ಮತ್ತು ಹೂವುಗಳ ಸುವಾಸನೆಯಿಂದ ಬೆಳಗಿಸಿತ್ತು। ಈ ಶುಭ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕಾಕಡಾರ್ತಿ ಶುಭ ಮತ್ತು ಪವಿತ್ರ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಾಗಿ ಪರಿಣಾಮಿಸಿತ್ತು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಮತ್ತು ಭವಿಷ್ಯದ ಭಕ್ತರು ಸಹ ಕಾಕಡಾರ್ತಿ ಪ್ರಯೋಜನವನ್ನು ಪಡೆದರು। या प्रातःकाळच्या पूजनासाठी सर्व यात्रिकी व भक्तगण अतिशय आतुर होते आणि आता मात्र वेळ झाली आहे ती म्हणजे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांच्या पूजनाची। रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले। त्यावेळी यजमानांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते। आजूबाजूचा परिसर पूजनाने तेजोमय झाला होता। ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಇಂದು ಬೆಳಗಿನ ಪೂಜೆಗೆ ತುಂಬಾ ಅಚುಕರಾಗಿದ್ದರು ಮತ್ತು ಈಗ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುವ ಸಮಯ ಬಂದಿದೆ। ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪುರೋಹಿತರು ಷೋಡಶೋಪಚಾರ ವಿಧಾನದಲ್ಲಿ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದರು। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅತಿಥಿಯರ ಮುಖದಲ್ಲಿ ಸಂತೋಷದ ಭಾವವಿತ್ತು ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶವು ಪೂಜೆಯಿಂದ ಹೊಳೆಯುತ್ತಿತ್ತು। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या पूजनानंतर मंगलमय वातावरणात धूप आरती संपन्न झाली। सर्व यात्रिकी हातात टाळ घेऊन आरतीमध्ये सम्मिलित झाले होते। हे दृश्य पाहण्यासारखे होते व त्यानंतर सर्व यात्रिकी व भक्तगणांसाठी प्रशासनाद्वारे चहा पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती। पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳ ಪೂಜೆಯ ನಂತರ ಧೂಪ ಆರತಿ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಶುಭ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ನಡೆಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಕೈಯಲ್ಲಿ ತಾಳಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಆರತಿಗಾಗಿ ಉಂಟುಗೂಡಿದ್ದು ನೋಡಲು ಒಂದು ಅದ್ಭುತ ದೃಶ್ಯವಾಗಿತ್ತು। ಅದರ ನಂತರ ಆಡಳಿತವು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಮತ್ತು ಭಕ್ತರಿಗೆ ಚಹಾ ಮತ್ತು ನಾಷ್ಟಾ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಅತಿ ಉತ್ತಮವಾಗಿ ಮಾಡಿತ್ತು। प्रस्थानाच्या अगोदर रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी 5 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले। त्यावेळी तेथे मंगळवेढा ग्रामपंचायत सदस्य श्री सहदेव सुखदेव गेजगे हे मान्यवर उपस्थित होते। ಹೊರಡುವ ಮೆದ್ದಲು ರಾತ್ರಿಯ ತಂಗುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ 5 ಮರಗಳನ್ನು ನೆಡಲಾಯಿತು। ಮಂಗಳವೇಢ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಶ್ರೀ ಸಹದೇವ್ ಸುಖದೇವ್ ಗೆಜ್ಗೆ ಈ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು।
आता मात्र वेळ झाली पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या प्रस्थानाची. परमपूज्य रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजवलेल्या रथात विराजित करण्यात आले आणि यात्रा पुढच्या प्रवासाला निघाली. आदरे ಈಗ पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳ ನಿರ್ಗಮದ ಸಮಯ ಬಂದಿದ. ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಸುಂದರವಾಗಿ ಅಲಂಕರಿಸಿದ್ದ ರಥದಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಯಾತ್ರೆಯು ತನ್ನ ಮುಂದಿನ ಪ್ರವಾಸಕ್ಕೆ ಹೊರಟಿತು. रुद्र हॉटेल मुंडफाटा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी यात्रा आता अल्पोपहारासाठी थांबली आहे. अल्पोपहाराच्या ठिकाणी रथामध्येच रामानंद संप्रदायाच्या वेदोपासक पुरोहितांद्वारे
व यजमानांच्या हस्ते विधिवत पंचोपचार पूजन संपन्न झाले. पूजनामुळे संपूर्ण परिसर प्रफुल्लित झालेच, पण यजमानांना देखील पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे पूजन करताना आत्मिक शांती प्राप्त झाली. रुद्र हॉटेल मुंड फाटा तालुके मंगळवेढा जिल्हे सोलापूर ಯಾತ್ರಾ ಈಗ ಅಲ್ಪೋಪಹಾರಕ್ಕೆ ನಿಂತಿದ್ದೆ. ಅಲ್ಪೋಪಹಾರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ರಥದೊಳಗೆ ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ವೈದಿಕ ಪುರೋಹಿತರು ಮತ್ತು ಅತಿಥಿಯರು ಔಪಚಾರಿಕ ಪಂಚೋಪಚಾರ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದರು. ಪೂಜೆಯಿಂದ ಇಡೀ ಪ್ರದೇಶವು ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಅತಿಥಿಯರು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯರ ಪಾದುಕಾಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುವಾಗ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡರು. अल्पोपहाराची उत्तम सोय श्री सतीश बिराजदार यांच्या मार्फत झाली. तसेच त्यांच्या निस्वार्थ सेवेला प्रणाम आहे. अल्पोपहाराचा लाभ यात्रिकांनी तसेच भक्तगणांनी देखील घेतला. ಶ್ರೀ ಸತೀಶ್ ಬಿರಾಜ್ದಾರ್ ಅವರು ಆಯೋಜಿಸಿದ ಅಲ್ಪೋಪಹಾರನಿ ಒಂದು ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದ್ದು, ಅವರ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಗೆ ತಲೆಬಾಗುತ್ತೇನೆ ಯಾತ್ರಿಕರು ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಸಹ अल्पोपहाರದ प्रयोजनವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. अल्पोपहाराच्या ठिकाणी यात्रा प्रशासनाद्वारे एक रोप लावून वसुंधरेची सुंदरता वाढवण्यात आली. तेव्हा तेथे शाहू शिक्षण संस्थान मंगळवेढा येथील शिक्षक श्री ज्ञानेश्वर दामोदर काशीद आणि उद्योजक श्री सचिन उत्तम जाधव हे मान्यवर उपस्थित होते. ಪರಿಸರದ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತವು ಅಲ್ಪೋಪಹಾರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮರವನ್ನು ನೆಟ್ಟಾಗೆ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಶಾಹು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥಾನದ ಶಿಕ್ಷಕರಾದ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ದಾಮೋದರ್ ಕಾಶಿತ್ ಮತ್ತು ಉತ್ತೇಜಕ ಶ್ರೀ ಸಚಿನ್ ಉತ್ತಮ್ ಜಾಧವ್ ಈ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. आजच्या विज्ञान आणि औद्योगिक युगात आपण झपाट्याने प्रगती करत आहोत, पण या प्रगतीसोबत प्रदूषणाचे संकटही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवेचे, पाण्याचे, जमिनीचे आणि ध्वनीचे प्रदूषण वाढल्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. कारखान्यांमधून निघणारा धूर, वाहनांचे धूर, प्लास्टिकचा वापर, नदी नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा या सगळ्यांमुळे आपले पर्यावरण दूषित होत आहे. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना श्वसनाचे आजार, पचनाचे विकार, त्वचेचे रोग असे त्रास होत आहेत. इतकेच नव्हे तर प्राणी, पक्ष्यांचे आणि समुद्री जीवांचे जीवनही धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषणाविषयी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. ಇಂದಿನ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಮತ್ತು ಕೈಗಾರಿಕಾ ಯುಗದಲ್ಲಿ ನಾವು ವೇಗವಾಗಿ ಪ್ರಗತಿ ಹೊಂದುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಈ ಪ್ರಗತಿಯೊಂದಿಗೆ ಮಾಲಿನ್ಯ ಬಿಕ್ಕಟ್ಟು ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುತ್ತಿದೆ. ಗಾಳಿ, ಭೂಮಿ ಮತ್ತು ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯದ ಹೆಚ್ಚಳದಿಂದಾಗಿ ಪ್ರಕೃತಿಯ ಸಮತೋಲನವನ್ನು ತೊಂದರೆಗೊಳಗಾಗಿದೆ. ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ ಬರುವ ಹೊಗೆ, ವಾಹನಗಳ ಹೊರಸೂಸುವಿಕೆ, ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಬಳಕೆ, ನದಿಗಳು ಮತ್ತು ಕಾಲುವೆಗಳಲ್ಲಿ ಸುರಿಯುವ ತ್ಯಾಜ್ಯ ಇವೆಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಪರಿಸರವನ್ನು ಕಲುಷಿತಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ಇದು ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ನೇರ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತದೆ. ಅನೇಕರು ಉಸಿರಾದ ಕಾಯಿಲೆಗಳು, ಜೀರಜಕಾರು
ಅವಸ್ಥೆಗಳು ಚರ್ಮರೋಗಗಳಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಪ್ರಾಣಿಗಳು, ಪಕ್ಷಿಗಳು ಮತ್ತು ಸಮುದ್ರ ಜೀವಿಗಳ ಜೀವಗಳು ಸಹ ಅಪಾಯದಲ್ಲಿವೆ. ಅದರಿಂದ ಮಾಲಿನ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವುದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. रॉयल हॉटेल मंगळवेढा या ठिकाणी युवतींनी अतिशय सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या व जेथे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका विराजमान होणार आहेत तेथे देखील अगदी नयनांना भावणारी अशी सजावट केली होती. महिलांनी देखील सजून धजून अगदी मंगल आरती घेऊन सज्ज होत्या. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे आगमन होताच सर्वांनी जयघोष करण्यास सुरुवात केली आणि वातावरणात एक नवचैतन्य निर्माण झाले. सर्व भक्तगण गुरु सहवासाने सुखावले. पुष्पवृष्टी करून पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. ರಾಯಲ್ ಹೋಟೆಲ್ ಮಂಗಳವೇಢದಲ್ಲಿ ಮೈತ್ರಿಕೂಟವು ತುಂಬಾ ಸುಂದರವಾದ ರಂಗೋಲಿಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಿತ್ತು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಪೂಜೆಯ ಅವರಿಗೆ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯರ ಪಾದುಕೆಯನ್ನು ಇರಿಸಲಾಗುವುದು. ಅಲಂಕಾರವು ಕನಿಕೆ ಆಹ್ಲಾದಕರವಾಗಿತ್ತು. ಮಹಿಳೆಯರು ಸಹ ಬಟ್ಟೆ ಧರಿಸಿ ಮಂಗಲ್ ಆರತಿಯೊಂದಿಗೆ ಸಿದ್ಧರಾದರು. ಎಲ್ಲರೂ ಜಯಘೋಷವನ್ನು ಪಠಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು ಮತ್ತು ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಹೊಸ ಪ್ರಜ್ಞೆ ಸೃಷ್ಟಿಯಾಯಿತು ಮತ್ತು ಜಗದ್ಗುರುಗಳ ಸಹವಾಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳನ್ನು ಕಲಿಸಲಾಯಿತು. ಬರುವ 4 ಪಾದುಕೆಗಳನ್ನು सहपीठದ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಯಿತು. अतिशय मंगलमय व प्रफुल्लित वातावरणात आणि शंखांच्या टाळांच्या निनादात गजर संपन्न झाला. त्यानंतर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे वेदसंपन्न पुरोहितांद्वारे विधिवत यजमानांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ಬಹಳ ಶುಭ ಮತ್ತು ಹಬ್ಬದ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಶಂಖಗಳ ನಾದದ ನಡುವೆ ಘಂಟೆ ಬರಿಸಿದ ನಂತರ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಯಿತು. स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. रॉयल हॉटेल मंगळवेढा या ठिकाणी सर्वच यात्रिकी तसेच भक्तगणांसाठी महाप्रसादाची उत्कृष्ट सोय करण्यात आली व ज्या भाग्यवान दात्याने अन्नदान केले त्या दात्यांचे नाव आहे श्री बळीराम हरिश्चंद्र राठोड. यांसारख्या एकनिष्ठ, गुरुनिष्ठ, सात्विक व सेवेसाठी झोकून देणारे कार्यकर्ते हे
प्रत्येक वेळी त्यांच्या कृतीतून गुरुवरील प्रेम व्यक्त करतात. आपल्या गुरुसेवेचे खूप कौतुक आहे. ರಾಯಲ್ ಹೋಟೆಲ್ ಮಂಗಳವೇಡಾದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಮತ್ತು ಭಕ್ತರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದಕ್ಕಾಗಿ ಅತಿ ಉತ್ತಮ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಆಹಾರವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿದ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ದಾನಿ ಶ್ರೀ ಬಳಿರಾಮ್ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ರಾಠೋಡ್ ಗುರುಗಳ ಸೇವೆಗೆ ತಮ್ಮನ್ನು ಅರ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುವ ನಿಮ್ಮಂತಹ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರತಿ ಬಿರುವು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಗಳ ಮೂಲಕ ಗುರುಗಳ ಮೇಲಿನ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾರೆ. ಗುರುಗಳಿಗೆ ನೀವು ಸಲ್ಲಿಸಿದ ಸೇವೆಯನ್ನು ನಾನು निजವಾಗಿಯೂ प्रसन्नचित्तुतेने. महाप्रसादाच्या ठिकाणी यात्रा प्रशासनाद्वारे 7 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तेव्हा तेथे नगरपालिका गट नेता, नगर परिषद मंगळवेढा तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री अजित रामचंद्र जगताप हे मान्यवर उपस्थित होते. ಮಹಾಪ್ರಸಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯು 7 ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಾಗ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನಗರ ಪಾಲಿಕಾ ಗಟ್ नेता, नगर परिषद मंगळवेढा ಮತ್ತು जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री अजित रामचंद्र जगताप ಈ गण्यರು उपस्थितीदारो. आता सर्व यात्रिकी थोडा वेळ विश्रांती घेतील आणि पुन्हा पुढच्या यात्रेला सुरुवात करतील. आजचे हे मंगलमय सत्र इथेच संपते. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. जय सियाराम. ಈಗ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆದು ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಾರೆ. ಇಂದಿನ ಶುಭ ಅಧಿವೇಶನ ಇಲ್ಲಿಗೆ ಕೊನೆಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್.